संख्येनं गर्दी आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, विश्वविजेत्या टीमचं स्वागत करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी, कसा उत्साह अनुभवताय? अगदी बरोबर हुशारी। खरं तर T20चा वर्ल्ड जिंकल्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया ही भारतात दाखल होते। बार्बाडोस मधून काल दुपारी जे विशेष विमान आहे ते झालं होतं आणि त्यानंतर आता काही वेळातच टीम इंडिया जी आहे ती भारतात दाखल होणार आहे। दिल्लीच्या विमानतळावर या विमानाचं आगमन होईल आणि आतापासूनच गर्दी पाहायला मिळते। महत्वाचं हे आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट टीम इंडिया ही घेणार आहे। काही वेळातच ज्यावेळेला टीम इंडिया दाखल होईल राजधानी दिल्लीच्या एअरपोर्टवर, त्यानंतर ITC मौर्य हे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा ही टीम पोहोचेल आहे। त्यानंतर 9:30 ते 9:45 दरम्यान ही टीम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना होईल आणि 9:15 ते 11च्या दरम्यान साधारणतः पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे। जो विश्वचषक मिळालेला आहे तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवला जाणार आहे। त्यानंतर पुन्हा ही टीम दिल्ली एअरपोर्टवर दाखल होईल आणि त्यानंतर मुंबईत दाखल होईल आणि मग मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे वानखेडे स्टेडियमवर एक सेलिब्रेशन ठेवलेलं आहे। पण प्रचंड उत्साह आहे आणि एक म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला माहिती आहे जी मॅच जिंकलेली होती त्यानंतर टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात आलेलं होतं। BCCIने देखील आपल्याला माहिती आहे 125 कोटी रुपयांचं जे बक्षीस आहे ते टीम इंडियाला दिलं होतं आणि स्वागतासाठी संपूर्ण देश खरं तर सज्ज आहे। अनेक क्रिकेटपटूंनी काल ज्यावेळेला विमान निघालं त्यावेळेला देखील नक्कीच संदीप, तुम्ही असेच साहित्य आपण या ठिकाणी पाहताय। टीम इंडियानं विश्वचषक जिंकला त्या दिवसापासून आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण उत्साहाचं वातावरण अनुभवतोय आणि आता ज्यावेळेला टीम इंडिया ही नवी दिल्लीमध्ये पोहोचते, आपल्या मायदेशी पोहोचते, त्यावेळेला त्यांचं स्वागत करण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी दिल्ली विमानतळाच्या बाहेर आपण या ठिकाणी पाहताय। भारतीय संघ आज मोदींची भेट घेणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर एक विजयी रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे। आज दिवसभर क्रिकेट खेळाडूंचा हा जल्लोष आणि क्रिकेट प्रेमींचा जल्लोष जो आहे तो संपूर्ण देश जो अनुभवणार आहे। नवी दिल्लीमध्ये आता काही वेळातच पूर्ण क्रिकेट संघाचं जे आहे ते आगमन होणार आहे आणि याच्यानंतर ITC मौर्या या विमानतळावर ते जातील आणि यानंतर सकाळी 11:15 ते 11च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ही संपूर्ण क्रिकेट टीम घेणार आहे।